चपलीने मारू. हां ते काय खाली मुंडीवर पाय, बोधू बाबाचं काय ते काय खाली मुंडीवर पाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध. नागपूर येथे झालेल्या जाहीर व्याख्यानात बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. अशा भोंदू बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध करण्यात आला. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे हा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी.के. देशमुख, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष साळुंके मॅडम, जिल्हा कार्याध्यक्ष अभिंजली जाधव, स्वाती पवार, लता ढेरे तसेच लक्ष्मण महाडिक, जीवन यादव, राजू व्यवहारे, लिंबराज जाधव, परशुराम पवार, राम माने, दत्ता जाधव, नितीन जाधव, नलवडे, सचिन चव्हाण, राजू व्यवहारे, राजू डोंगरे, रमेश जाधव, राजेंद्र भोसले, बिराजदार, राहुल जाधव, पलक जाधव, गजानन साळुंके, राहुल भुसारे आदी जण उपस्थित होते. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपल्या सर्वांचे आणि महाराष्ट्राचे नव्हे तर अख्ख्या जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळंच आज भारत देश आणि त्यांचं तथाकथित हिंदुत्वसुद्धा मी म्हणेन की जे जिवंत आहे ते महाराज होते म्हणून. आणि असं असताना कोणतरी एक भोंदू बाबा परराज्यातनं येतो आणि तेही आपल्या लोकांच्या समक्ष इथं महाराजांवर असभ्य असे शब्द वापरून, महाराज थकले होते, महाराज कधीही आयुष्यात थकले नाहीत, त्यांनी कुणा समोरही गुडघे टेकले नाहीत. एवढा बलाढ्य विरोधक औरंगजेबासमोरही त्यांनी कधी मुंडकं टेकलं नाही. आणि हा तर कुठला कोण महाराज, त्याच्यापुढं नतमस्तक व्हायचं आणि मुकुट काढून त्याच्या हाती द्यायचा विषयच येत नाही. चुकीच्या पद्धतीनं वल्गना करून समाजात संभ्रम निर्माण करायचा आणि महाराजांचं महत्त्व करून ठराविक विशेष लोकांना महत्त्व वाढवायचा हा प्रयत्न दिसतोय. तर हा महाराष्ट्रातील जनता, सर्व धर्माची जनता कधीही कदापि सहन करणार नाही. आणि म्हणूनच आज सोलापूर जिल्ह्यातून मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि सर्व 33 कक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्ही त्या बोंदू बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध करत आहोत. जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज इथे आम्ही सगळेजण बागेश्वरचा निषेध करायसाठी जमलेलो आहोत. मला असं वाटतं की महाराष्ट्रात घडणारा हा पहिला निषेध आहे. हा निषेधाचा लढा इथून सुरू झाला आहे सोलापुरातनं. समस्त महाराष्ट्र, समस्त भारतवासियांना मी विनंती करते की महाराजांचा असा अपमान करणाऱ्या माणसाचा निषेध गावोगावी तालुक्यात व्हावा आणि त्यांनी माफी मागेपर्यंत, जाहीर माफी मागेपर्यंत हा निषेधाचा असा लढा असा सुरू राहावा. आम्ही सुरू केलाय, तुम्ही हा लढा वाढवा आणि जोपर्यंत तो रायगडावर जाऊन नतमस्तक होत नाही, महाराजांची माफी मागत नाही, तोपर्यंत हा निषेध प्रखर होत जाईल. ही धमकी समजा, काही समजा, पण हा निषेध आम्ही इथे सुरू केला आणि हा लढा तुम्ही वाढवा निषेधाचा, असं मी सर्वांना विनंती करते. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जय निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. या बागेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या बागेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर बसून त्या ठिकाणी आपल्या महाराजांबद्दल अपशब्द वापरतो आणि दुसऱ्याच कुणाला तरी त्यांचे गुरु म्हणून त्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराजांचं मोठेपण कमी करून दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्यापेक्षा मोठं दाखवण्याचा हा जो चाललेला दंभपणाचा प्रयत्न आहे तो अतिशय खोटारडेपणाचा आहे आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो. महाराजांइतकं मोठं कुणीच नाही या महाराष्ट्रामध्ये. महाराज हे एकमेव द्वितीय आहेत. त्यांचे गुरु म्हणजे फक्त आणि फक्त त्यांच्या मातोश्री, त्यांचे पिताश्री आणि तुकोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय हेच आहेत. बाकी कुणीही त्यांचे गुरु नव्हते आणि महाराज कधीच आयुष्यात हताश झाले नव्हते आणि कुणाच्याही माथ्यावर नेऊन त्यांनी आपला राजमुकुट ठेवलेला नाही. तर असं कुठलंही गैरवर्तन आणि चुकीचं वर्तन या महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही आणि विशेषतः बाहेरच्या लोकांनी येऊन इथं शहाणपणा करायचं नाही. खरं तर आम्ही वेड्या लोकांकडे लक्ष देत नाही, परंतु वेडे लोक जास्त जर गोंधळ व्हायला लागले तर त्यांना नक्कीच दगडं मारावी लागतील असं मात्र मला निश्चितपणे वाटतं. आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि 33 कक्षाच्या वतीने
या ठिकाणी निषेध करत आहोत. निषेध निषेध. व जर सोलापूर आला तर त्याला आम्ही सरळ चपलीने मारू. हा. खाली मुंडे वर पाय बागेश्वर बाबाचं करायचं काय? खाली मुंडे